सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कशा प्रकारे गोष्टी चालू आहेत याबाबतही रोहित पवार बोलतील असं म्हटलं जात आहे। विशेषतः जय पवार यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही या संदर्भात खुलासा रोहित पवार करतील असा एक अंदाज आहे। तिथं राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत चाकणकरांविरोधात प्रचंड नाराजी आहे। चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी आहे। महिला पदाधिकाऱ्यांचं सुनेत्रा पवार यांना पत्र आहे। एनसीपीच्या नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांचं असं पत्र आहे। रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या पुरोगामित्व चेहऱ्याला डाग लागला जातोय, त्यामुळे त्यांना तात्काळ महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करा अशी मागणी प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे। तर खरात प्रकरणामध्ये चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे। सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील वर्षावर पोहोचलेले होते। या भेटीत चाकणकरांबद्दल चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते। बातमी अहिल्यानगरमधल्या सामाजिक समाजसेविका खरं तर सुमन काळे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी 19 वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यू प्रकरणी आज सभागृहात लक्षवेधी आहे। आत्महत्या की हत्या यावरून विधानसभेचं राजकारण तापणार असल्याची चिन्हे आहेत। आमदार संग्राम जगताप यांच्या लक्षवेधीकडे विशेष लक्ष आहे। सुमन काळे यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। आमदार रोहित पवार आणि युट्यूबरला तात्पुरता दिलासा मिळतोय। मंत्री जयकुमार गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आमदार रोहित पवार आणि एका युट्यूबर विरोधात जयकुमार गोरेंनी 5 मार्च 2025 या दिवशी हक्कभंग दाखल केलेला होता। हक्कभंग विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल तयार नसल्यानं पुढील अधिवेशनापर्यंत अहवाल सादर करण्याकरता मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना असतील। महाराष्ट्र जमीन महसूल